या सगळ्या वारपलटवारांमध्ये भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ मंत्री एकनाथ खडसेंवरती जी टीका करण्यात आली, काय नेमकी टीका केली होती आणि त्या टीकेला मुख्यमंत्र्यांनी कसं उत्तर दिलं ते आपण पाहूयात। या सगळ्याच्या निमित्तानं या दोन्ही पक्षांमध्ये होत असलेल्या टीका टिप्पणीवरून एक गोष्ट तर महाराष्ट्राच्या जनतेला दिसली की साध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये राज्यामधले हे सगळे प्रमुख ज्येष्ठ आणि जबाबदार नेते एकमेकांवरती टीका करायच्या नादात आपण किती खालच्या पातळीवरती उतरलो आहोत याचं भान या नेत्यांना राहिलं नाही का, असा खेद, अशी खंत सर्वसामान्य जनतेला हे सगळं पाहून नक्कीच वाटते। कोल्हापूरमध्ये एकनाथ खडसे गेले होते आणि ते बोलले होते की आता उरली सुरली शिवसेना ही संपवून टाका। अरे तुझ्या 700 पिढ्या उतरल्या ना, तर त्या पिढ्यांना गाडून तुझ्या छाताडावरती भगवा लावेल एवढी हिंमत आणि मर्द माझे शिवसेनेमध्ये आहेत। उरली सुरली शिवसेना संपवतोय, येऊन बघ ना समोर। आज बुडाखाली खुर्ची आहे म्हणून काय बुडबुडे आलेत? हे बुडबुडे जास्त टिकणार नाहीत। आधी लढण्यासाठी हाताशी बरोबर सोबत खांद्याला खांदा देणारा मर्द असावा लागतो, तो मर्द शिवसेनेमध्ये आहे। उगाच वाटेल त्यांना संपवण्याची भाषा करू नका आणि वाकडीकडे करून आमच्या अंगावरती येऊ नका, कारण 25 वर्ष तुम्ही आमची दोस्ती पाहिलेली आहे, अजून वाघाचा पंजा नाही पाहिलेला। अरे एकनाथराव खडसे ज्या माणसानं अख्खं आयुष्य या राजकारणामध्ये घालवलं आणि खानदेशाचा नेता म्हणून आज ज्या माणसाला ओळखतात त्या माणसाचं नाव एकनाथ खडसे आहे। काय तुमची भाषा आहे? मी तुम्हाला एकच सांगतो, एकनाथराव खडसेंबद्दल तुम्ही जे शब्द वापरले आहेत आम्ही उत्तर देणार नाही। या कल्याण डोंबिवलीमध्ये राहणारी खानदेशाची जनता हीच तुम्हाला उत्तर देईल। आताच या ठिकाणी खानदेश मराठा पाटील मंडळाने समर्थन भाजपला दिलाय। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।